महाराष्ट्र के वाशिम जिले के रिसोड तालुका का वाकद गांव पिछले 3 वर्षों से भीषण जल संकट से जूझ रहा है। ग्रामीणों को रोजाना 3 से 4 किलोमीटर दूर पैदल चलकर पानी लाना पड़ता है। सरकार की जल जीवन मिशन योजना, जो गांव को पानी उपलब्ध कराने के लिए बनी गई थी, अब ग्रामीणों के लिए एक दुखद स्वप्न बन चुकी है। इसमें हुए भ्रष्टाचार और लापरवाही का खामियाजा आज गांव की जनता भुगत रही है। सरपंच बने नायक, प्रशासन की बेरुखी जारी। गांव में जब पीने के पानी की एक एक बूंद के लिए संघर्ष हो रहा है, तब सरपंच अमोल देशमुख इस अन्याय के खिलाफ अकेले मैदान में उतर चुके हैं। गांव वालों के साथ मिलकर उन्होंने कलेक्टर कार्यालय के सामने अनशन शुरू कर दिया है, लेकिन प्रशासन मानो गेंडे की खाल ओढ़े बैठा है। 4 दिन बीत चुके हैं, पर कोई अधिकारी सूद लेने तक नहीं आया। राजनीतिक नेता चुप क्यों? रिसोड तालुका के दिल्ली दरबार तक राजनीतिक पकड़ रखने वाले बड़े नेता भी इस गंभीर मुद्दे पर मौन साधे हुए हैं। शिवसेना शिंदे गुट के विधायक भावना कवि, कांग्रेस विधायक अमित झनक, पूर्व मंत्री अनंतराव देशमुख, ये सभी नेता इस जल संकट पर एक शब्द तक बोलने को तैयार नहीं। ग्रामीणों का सवाल है कि अगर ये नेता अपने ही क्षेत्र की समस्याओं का समाधान नहीं कर सकते, तो इनके राजनीति का उद्देश्य क्या है? गांव की महिलाएं भी अनशन पर, प्रशासन कब जागेगा? इस जल संकट के खिलाफ अब महिलाएं, ग्राम पंचायत सदस्य और ग्रामीण भी सरपंच अमोल देशमुख के साथ अनशन पर बैठ चुके हैं। महिलाओं का कहना है कि अगर सरकार और प्रशासन हमारी प्यास बुझाने में नाकाम रहता है, तो हमें सड़कों पर उतरकर बड़ा आंदोलन करना पड़ेगा। तयार नाहीत। आज 4 दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणीही आमची दखल घेण्यात आलेली नाही व जिल्हा परिषद प्रशासनाकडून फक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एकदा येऊन त्यांनी आम्हाला उपोषण मागे घेण्याचं एकदा सांगितलं, परंतु आमचा प्रश्न काय त्यांनी ऐकून घेतला नाही व आमच्या बाजूने ते काय बोलायला तयार नाहीत। ते फक्त ठेकेदाराची बाजू मांडायला आमच्याकडे येतात आणि मला असं वाटतं की ठेकेदारांनी, मला कधी कधी प्रश्न पडतो की ठेकेदारांनी त्यांना वकीलपत्र दिले की काय त्यांची बाजू मांडण्याकरता, कारण की एवढा गंभीर प्रश्न असून सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाकदमध्ये एवढे पत्रकार, एवढे सगळं काही गाजावाजा होऊन सुद्धा एकदा सुद्धा ते या 2.5 वर्षामध्ये वाकदमध्ये त्यांनी येऊन नाही पाहिलं। आज 2.5 वर्ष झाले गावामध्ये नळाला एक थेंब सुद्धा पाणी नाही। या अगोदर सुद्धा मी आपल्याला त्याबद्दल मी सांगितलेलं आहे, परंतु असंच जर चालत असलं तर मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे की या आमच्या जे परिसरामध्ये आम्ही जे निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, ते हे करायले काय? ज्यांना मतदान असलं त्यावेळेसच वाकत दिसते का? आणि आज त्या एवढ्या महिला, 300 महिला 3 तारखेला येऊन सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही। आज 4 दिवस झाले महिला इथं उपोषणाला बसलेल्या, तरी सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही, लोकप्रतिनिधींनी घेतली नाही किंवा सत्ताधारी। मला तर असं वाटते की मुख्यमंत्री साहेब, आपण जर हे प्रश्न जर असे सोडू शकत नसाल, जल जीवन मिशन हे मला असं वाटते जल जीवन मिशन नसून हे खरं एक विष मिशन आहे। कारण की तुम्ही बघा की पूर्ण जेवढे जल जीवनचे जेवढे काम आहेत, एवढे सर्व कामामध्ये तुम्ही चौकशा लावा, तुम्हाला भ्रष्टाचार दिसून येईल। आणि कोणत्या कोणत्या गावामध्ये पाणी आलं तुम्ही याची मला लिस्ट करून द्या। जर तुम्ही 2.5 वर्षात एका गावाला वेठीस धरू शकता, जे की माझ्या गावाची लोकसंख्या 8,000 आहे, तर मला असं वाटते की तुम्हाला न्याय देणं आज गरजेचं आहे। आणि तुम्ही अधिकारी लोकांवरती तुमचा वचक राहिलेला नाही, मला असं वाटते, कारण त्यामुळेच हे अधिकारी लोक सुद्धा येऊन पाहायला तयार नाही। मग याच्यामध्ये आम्ही समजायचं काय की अधिकारी आणि नेते मंडळी हे या योजनेमध्ये भ्रष्ट आहेत का? हे एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर निर्माण झालेलं आहे। तर माझं आता असं म्हणणं आहे की जर हे असंच जर चालत आलं तर आम्हाला पुढचा प्रश्न म्हणजे आम्हाला आमरण उपोषणासाठी बसायची वेळ येणार आहे, आणि हे सुद्धा करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही। व गाव हिताच्या निर्णयासाठी आम्हाला जनहित याचिका हायकोर्टामध्ये जर दाखल करायचं काम पडलं तर आम्ही जनहित याचिका सुद्धा आम्ही हायकोर्टामध्ये दाखल करू, परंतु जोपर्यंत धरणावरून गावामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा असाच कायम ठेवणार आहे। व परत एक मी सांगू इच्छितो की जे अधिकारी लोकांचं जे म्हणणं आहे की तुम्ही जुनी जी आमची स्त्रोत आहेत त्या स्त्रोतावरून, विहिरीवरून तुम्ही टाकीमध्ये पाणी टाका आणि गावामध्ये पाणी सोडा, तर त्यावरती मला एक सांगू इच्छितो की काल आमच्या ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी जुन्या विहिरीवरून टाकीमध्ये पाणी टाकण्यात आलेलं आहे, परंतु गावामध्ये जी पाईपलाईन झालेली आहे तर त्या पाईपलाईनमध्ये जर पाणी सोडायचं असेल तर अधिकाऱ्यांनी, इंजिनियरनी व
ठेकेदारांनी स्वतः गावामध्ये येऊन त्या पाईपलाईनचं टेस्टिंग करण्यात यावं आणि त्यांनी ती पूर्ण टेस्टिंग झाल्याच्या नंतरच आम्ही ती पाईपलाईन आमच्या ताब्यात घेणार आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी ती पाईपलाईन 100% लिकेज आहे आणि कुठेच गावामध्ये एकही वॉल दिसून येत नाही. व आज काल आम्ही ज्यावेळेस ती टाकी पाहिली ती भरलेली, मी आज सकाळी ज्यावेळेस मी पाहिली तर ती टाकी खालून पूर्ण गळालेली आणि त्याबद्दल मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा ते पत्र दिलेले की तुम्ही ती टाकी जाऊन पहा, आजच्या आज जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती लक्षात येईल की टाकी किती लिकेज आहे. आणि टाकी पूर्ण लिकेज असताना सुद्धा यांनी त्या टाकीचे पूर्ण पैसे काढले. त्याचं ऑडिट झालं का, त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झालं का, त्यामध्ये तुम्ही ग्रामीण पातळीवरची जी समिती आहे, ग्रामीण पाणी स्वच्छता मिशन, ही समितीला तुम्ही विश्वासात घेतलं का, सरपंचाला विश्वासात घेतलं का. तुम्ही असे 2,18,00,000 रुपये काढले तर हे याच्यामध्ये तुम्ही सरपंचाला विश्वासात घेतलं का. आणि असे बोगस काम तुम्ही करून ठेवले. फिल्टर तुम्ही लावलं, 56 लाख रुपये त्या फिल्टरमध्ये काढले तुम्ही. आता 2,18,00,000 तुम्ही या योजनेवरती काढले आमच्या गावावरती आणि तुम्ही गावामध्ये नळाला एक थेंब सुद्धा पाणी नाही आणि तुम्ही म्हणता की सरपंच बोलू नका, सरपंच बोलू नका. ही दडपशाही तुमची आम्ही आता सहन करून घेणार नाही. तुम्ही आता आज 4था दिवस आहे, जर तुम्ही जर लक्ष देत नसाल असेच तर पुढचं आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने 100% करणार आहे. आणि जे कोणी दोषी असतील यांच्यावरती 100% गुन्हे पण दाखल झाले पाहिजे असे माझे. भाजपा विधायक ने की पहल पर क्या मिलेगा समाधान. वाशिम मंगरुलपीर विधानसभा के भाजपा विधायक श्याम खोड़े ने ग्रामीण जल संसाधन के कार्यकारी अभियंता से फोन पर बात कर इस मामले पर ध्यान देने की अपील की है. लेकिन सवाल उठा है कि क्या सिर्फ फोन कॉल से इस भीषण जल संकट का समाधान निकलेगा? क्या वाकद गांव को मिलेगा न्याय? वाकद गांव के लोगों की आंखों में अब बस एक ही सवाल है, क्या हमें पानी के लिए तड़पते देख सरकार जागेगी या फिर हमें अपने हक के लिए बड़ा आंदोलन छेड़ना पड़ेगा? अब यह देखना अहम होगा कि वाकद गांव को न्याय दिलाने के लिए कौन आगे आता है. वाशिम से न्यूज फर्स्ट वरिष्ठ संवाददाता विनोद तायड़ी की रिपोर्ट. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.